व्हिक्टिमशी संवाद साधत असताना तो किती वेळा साधायचा, कोणी साधायचा आणि कशा पद्धतीने, याचं काहीतरी एक तंत्र ठरलं पाहिजे. कारण की त्याचा खूप दुष्परिणाम त्यांच्या मनावर होतो. आज न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास राहिलेला नसताना बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कोण येतात न्यायालयांमध्ये? नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यामधल्या स्वारगेट बसस्थानकामध्ये बसमध्ये ज्या प्रकारचा बलात्कार एका तरुणीवर झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली, त्या सगळ्या खूप काही अचंबित करणाऱ्या होत्या. कारण वेगवेगळे वाद प्रतिवाद केले गेले. कुठे ना कुठेतरी ती पीडित जी व्यक्ती आहे तीच तर यामध्ये दोषी नाही ना, असं तिला वाटावं इथपर्यंतचा हा प्रकार घडला. पोलिसांनी 70-72 तासांचं ऑपरेशन करून आरोपीला अटक केली, तरी आरोपीच्या म्हणणं काही वेगळंच आहे. या सगळ्या प्रकारामध्ये कुठे ना कुठेतरी खूप चुकीची माहिती जी आहे ती सगळ्यांकडूनच प्रसारित होते. आज आपल्यासोबत या प्रकरणाबद्दल सविस्तर बोलण्यासाठी आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे आणि त्यांचे सहकारी श्रिया ॲडव्होकेट आहेत. त्या पण ह्या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे या अंगाने की कारण तो कसा झाला प्रकार वगैरे हे आपल्याला जास्त बोलण्याची त्याबद्दल गरज नाहीये, कारण तेच पुन्हा पुन्हा बोलायचं नाहीये. तथापि यामध्ये कुठे कुठे चुकलं, काय काय चुकलं आणि कशा पद्धतीने एखाद्या पीडित मुलीला कदाचित राजकीय हितसंबंध, राजकीय व्यक्तीशी पक्षाशी लागेबांधे जे असतात या प्रकरणातल्या आरोपींचे, त्यामुळे असेल किंवा अन्य काही कारण असतील. ॲडव्होकेट सरोदे, तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा म्हणजे हा जो प्रकार घडला त्यानंतर तुमच्याशी संपर्क केव्हा झाला पीडितेकडनं किंवा तिच्या नातेवाईकांकडनं, आणि यामध्ये चुकत काय काय गेलं? ही जी पीडित मुलगी आहे तिचे काही चांगले सर्कलमधले मित्र आहेत, जे स्नेहालय म्हणून संस्था आहे अहमदनगरला, गिरीश कुलकर्णी यांची, तिथे ते शिबिरांना वगैरे एकत्र जातात. तर तिच्या मित्रांनी मला आधी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आमची अशी चर्चा झाली आणि तुमच्याकडे आम्हाला भेटायला यायचं आहे. त्याच वेळेस माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सुद्धा मला संपर्क केला की आमच्याकडे त्या मुलीला मदत करतोय, तर तुम्ही कायदेविषयक मदत तिला करावी. आणि मग ती मुलगी, तिचे काही मित्र, तिची आई हे भेटायला आले आणि त्यांनी मग सगळा प्रकार आम्हाला थोडक्यात सांगितला. तेव्हा मला लक्षात आलं की तिला काहीतरी वेगळं बोलायचं असेल, म्हणून मी ॲडव्होकेट श्रिया आहेत, तिला म्हटलं की तू यांच्यासोबत बसून वेगळं बोल, म्हणजे जे काही तिला मोकळेपणे सांगायचं असेल ते ती सांगू शकेल. आणि बराच 1-1.5 तास त्यांनी चर्चा केली. तिने तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, रडली ती. तिचा उद्वेग या गोष्टीवर होता प्राथमिक की मला सतत हे सगळं सांगावं लागत. म्हणजे आता पोलीस स्टेशनला एखाद्या कॉन्स्टेबलला सांगायचं, मग तिला एका बाहेरच्या व्यक्तीला हे माहीत नसते की कॉन्स्टेबलला आपण सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे, पण कॉन्स्टेबल सगळं माहिती विचारतं. मग तिने ते सांगायचं, मग वरच्या अधिकाऱ्यांना सांगायचं, मग दुसऱ्या सिनियर PIला सांगायचं, मग त्यांचे कोणी DCP असेल त्यांना सांगायचं, मग परत वरिष्ठ अधिकारी आले त्यांना सांगायचं, वेगवेगळ्या ब्रँचच्या लोकांना सांगायचं. हे सगळं जे काही आहे त्याच्यात आपण पोलिसांनी समजून घेण्यामध्ये अपयश त्यांना आलेलं आहे की कॉर्डिनेशननी एकत्र ठरवून त्या मुलीला त्यांनी भेटायला पाहिजे आणि व्हिक्टीम म्हणून हे समजून घ्यायला पाहिजे. तिच्या मनावर याचा परिणाम होतो की सारखं ते सांगावं लागते आणि म्हणून तिला ते खूपदा सांगावं लागलं. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी जेव्हा ती मुलगी गेली तेव्हा सुद्धा तिला तिथे ज्युनियर डॉक्टर असतील, इतर डॉक्टर असतील, त्यांना सुद्धा सांगावं लागलं. याच्यामध्ये तिचं म्हणणं आहे की साधारणतः 16-17 वेळा जर ती दुसऱ्यांना हे सांगत असेल सगळं वर्णन करून, तर तिच्या मेंटल स्टेटवर काय परिणाम होणार आहे याचा विचार झालेला नाही. म्हणून मला प्रतिभाजी वाटते की व्हिक्टिमशी संवाद साधत असताना तो किती वेळा साधायचा, कोणी साधायचा आणि कशा पद्धतीने, याचं काहीतरी एक तंत्र ठरलं पाहिजे. कारण की त्याचा खूप दुष्परिणाम त्यांच्या मनावर होतो. डोळे आटून जातात, अश्रू येत नाही. आणि मग काही जणांशी ती जेव्हा बोलायची, जसं वसंत मोरेंनी मला सांगितलं की जेव्हा ते बोलत होते तिच्याशी तेव्हा ती सगळं सहजपणे सांगत होती जे झालं ते, आणि त्यांना समोरच्या माणसालाही आश्चर्य वाटते की ही रडत का नाही, हिला वाईट वाटलं नाही का, पण ती इतकेदा ते सांगून थकलेली असते की यांत्रिकपणे ते सांगायला लागते. आणि हा एक अत्यंत अन्याय करणारा मुद्दा आहे असं मला वाटतं. ॲडव्होकेट श्रेया, तुमच्याकडे मी येईन, कारण की एक महिला म्हणून बघणे आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघणे, तर कितीतरी प्रश्न असे विचित्र या सगळ्या बद्दल उभे केले गेले.
तुम्ही तिच्याशी सविस्तर बोललेला आहात. काय नेमकं तिचं म्हणणं आहे आणि ती कशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये आहे? जेव्हा पहिल्यांदा माझ्या समोर ही घटना आली तेव्हा एक महिला म्हणून माझी रिॲक्शन सर्वात पहिले आली, वकील म्हणून नंतर. कारण ती मुलगी माझ्याच वयाची आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त अफेक्टेड मी झाले आणि मी सर्वात पहिले सरांकडे गेले आणि त्यांना म्हटलं आपण काहीतरी याच्यामध्ये आपण करायला पाहिजे. जेव्हा ती आमच्याकडे स्वतःहून आली आणि मला तिच्याशी बोलण्याची एक संधी मिळाली तेव्हा तिने मला ही सगळी घटना सविस्तर सांगितलीच, पण त्याच्या मागचं तिचं जे मेंटल हॅरॅसमेंट होत आहे किंवा तिला जे मेंटली ती डिप्रेस होत आहे या सगळ्या घटनेमुळे, तर ते सर्वात जास्त तिच्या मनावरती त्याचा घाव झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, ती विक्टीम आहे पण तिलाच आरोपी सारखं ट्रीटमेंट मिळते किंवा तिच्याच बद्दल जास्त चर्चा होते, तिच्या कॅरेक्टर बद्दल जास्त चर्चा होते. त्याच्यामुळे तिचा सर्वात जास्त तिच्या मनाला त्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास झाला. तुम्ही नंतर अर्ज जो न्यायालयामध्ये दाखल केला तो पहिला अर्ज काय दाखल केलेला आहे आणि काय मागणी केलेली? कारण या प्रकारे जसं वाईल्ड फायर सारखं एखादं पोचावं तसं वाटेल तो येतोय, वाटेल तसं बोलतोय, वेगवेगळे त्याला पैलू येत आहेत. आरोपीच्या कुटुंबाला आणि आरोपीच्या वकिलांना आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे का? तर संपूर्णतः आहे. त्याबद्दल काही नाकारता येण्यासारखं नाहीये. पण असं बोललं जातं की त्यांचे पूर्वीचे पासून परिचय होता, संमतीने प्रकार झाला, ती ओरडली का नाही, असे काय 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 प्रश्न निर्माण होत आहेत. यामध्ये वकिली अंगाने जर विचार केला तर काय तुम्ही न्यायालयासमोर निदर्शनास आणलेले आणि कुठल्या प्रकारे यामध्ये इंटरव्हेन करावं असं वाटलेलं आहे? तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे, होय. पण ती बाजू मांडण्याचं ठिकाण कोणतं आहे, ती बाजू मांडण्याची जागा कोणती आहे? तर त्यासाठी न्यायालय आहे आणि न्यायालयामध्ये जे झालं असेल त्याचं वृत्तांकन करण्याचा अधिकार हा पत्रकारांना आहे, माध्यमांना आहे. त्यांनी जे काही झालं ते तेवढं सांगितलं पाहिजे. बरोबर. परंतु मग हे नेमकं आरोपीच्या तर्फे ओळखण्यात आलं की जे न्यायालयात झालेलं आहे तेवढंच पत्रकार सांगणार. मग आपल्याला काहीतरी वेगळी दिशा याला द्यायला पाहिजे आणि म्हणून एक षडयंत्र करून जे काही पसरवलं गेलं खोटं तिच्याबद्दल, ते आता सगळंच खोटं आहे असं लक्षात आलेलं आहे. पोलिसांनी हे सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हाला तिने स्वतः सांगितलं की मी आरडाओरडा केला सुरुवातीला, पण एखाद्या मुलीला जेव्हा माहिती आहे अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या सुद्धा की ज्याच्यामध्ये विरोध केला म्हणून तिचं खून करून टाकले, विद्रूप केलं, डोळे फोडले, गुप्तांगामध्ये स्टंप आणि रॉड घातले, ह्या सगळ्या ज्या भयानक घटना पाहतात सगळेजण, तेव्हा एक शहाणपणाचा मार्ग म्हणून किंवा या माणसाला जे काही करायचं ते करू द्या आणि आपले जीव वाचवा, असा जर तिने व्यावहारिक विचार केला असेल तर तो आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे सगळ्यांनी. तर आपण त्याच्याबद्दल शंका घेतो की हिच्या अंगावर ओरखडे कसे नाही, हिचे कपडे फाटले कसे नाही. तिने तो निर्णय कशामुळे घेतला याचा विचार आपण करत नाही. आणि मग आरोपीचे जे काही वकील असतात त्यांना बाजू मांडण्याचा कोर्टामध्ये हक्क आहे, पण मग बाहेर जे काही ते वक्तव्य करतात ते वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. खरं ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार तो मिसकंडक्ट आहे. तो व्यावसायिक दुर्गुण काही जणांमध्ये जर आला असेल तर त्याबद्दल दखल घ्यायला पाहिजे. बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे, जिल्हा बार असोसिएशन आहे आणि न्यायालयाला सुद्धा स्वतःहून दखल घेण्याचे हक्क आहे. पण काय होते की न्यायालयाला प्रत्येक वेळेस आपल्याला जागा करावं लागते की हे असं असं झालं आहे, ते होऊ नये. आणि म्हणून आम्ही हा अर्ज आज केला. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोणीतरी त्या कलमाचा अशा प्रकारचा वापर केला आहे आणि तुम्ही मला ओळखता आधीपासून मी नेहमी कायद्याचा एक अभिनव आणि जे अन्यायग्रस्त त्यांच्यासाठी वापर कसा होईल याचा विचार केला आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने अनेकदा ऑर्डर केल्या की अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका. हायकोर्टाने केल्या कारण की त्यांचे अधिकार मोठे आहेत ते वापरतात, पण लोअर कोर्टाला सुद्धा हे अधिकार आहे हे अनेकांना माहीतच नाही. आणि तसा मनाई हुकूम आपण मागितलेला आहे की तिच्या चारित्र्याचं हनन करणाऱ्या आणि तिच्यावर मानसिक दबाव आणखी जास्त आणणाऱ्या आणि तिचंच गुन्हेगारीकरण करणाऱ्या ज्या काही वक्तव्य आहे ते राजकीय नेत्यांनी केलेले असतील, पोलीस अधिकाऱ्यांनी काही जणांनी केले असतील किंवा वकील व्यवसायातल्या काहींनी केले असतील, ते थांबवले पाहिजे. आम्ही कोणाचंही नाव आतापर्यंत मुद्दाम लिहिलं नाही कारण की आम्हाला कोणत्याही लोकांवर असा दोष लावायचा नाही, कारण की आपण ते खूप इझिली सगळं घेतो की काही म्हटलेलं चालेल अशा पद्धतीने जे काही सुरू आहे ते थांबलं पाहिजे. आणि त्या मुलीला जी न्याय मागण्यासाठी प्रयत्न करताय, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की न्यायाची चाकं फिरवणारी व्यक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे, की आज न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास राहिलेला नसताना बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कोण येतात न्यायालयांमध्ये?
बलात्काराच्या प्रकरणामध्ये न्यायालयात येणारे मध्यमवर्गीय घरातल्या मुली आणि स्त्रिया आहेत, गरीब घरातल्या आहेत, बहुजन समाजातल्या आहेत. पण जे काही वरिष्ठ लोक आहेत, पैसे आहेत, ते कधीही तुम्हाला बलात्कारासाठी दाद मागताना दिसणार नाही. मग त्याचा आपण आदर करणार की आपण त्यांचा अपमान करणार? आणि ही सगळी गोष्ट समजून घेतली पाहिजे, म्हणून आम्ही मनाई हुकूम मागितलेला आहे कोर्टाकडून की तिच्या चारित्र्याबद्दल कोणी बोलायचं नाही. आज कारवाई काय काय झाली न्यायालयामध्ये? आज या संदर्भात युक्तिवाद झाला आणि आम्ही न्यायालयाला सगळ्या घटना सांगितल्या, जे 5-6 फेक नॅरेटिव्ह पसरवलेले आहे तिच्याबद्दल, तिचे अब्रूनुकसानी करणारे, तिच्याबद्दलची बदनामी करणारे. आणि मगाशी तुम्ही जसं म्हणाला की तिला स्वतः आपण जणू काही आरोपी आहे असं वाटेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करणारे वक्तव्य ते आम्ही सगळे कोर्टासमोर आणले. न्यूजपेपरमधले न्यूज क्लिपिंग्स त्यांना दाखवले आणि सगळीकडे या बातम्या उपलब्ध आहे सुद्धा सांगितलं. आणि अनायसे काल पोलिसांनी हे जाहीर केलं की या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. तिने कधी पैसे घेतले नाही, तिचा कधी त्यांच्याशी संपर्क नाही, होय. त्या दोघांचे CDR तपासले तेव्हा कोणाचाही कोणाशी संपर्क नाही आणि तिचे त्याच्याशी काही संबंध सुद्धा नव्हते. हे सगळं सांगितल्यावर आता थोडंफार तिला ते रिलीफ मिळालेलं नाही. तर तिला वाटत होतं की आपण कशासाठी कोर्टात जायचं जर आपल्यावरच आरोप होणार असतील तर, आणि ही परिस्थिती कोणाची व्हायला नको म्हणून आम्ही कोर्टामध्ये दाद मागितली आहे की मनाई हुकूम दिला पाहिजे. ॲडव्होकेट श्रेया, तुम्ही तिच्याशी बोललेला आहात सविस्तरपणे. कुठे कुठे चुकलेलं आहे? म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये तिला नेल्यानंतर चेकिंग पासनं या सगळ्या गोष्टी तिला माहिती होत्या का की काय काय चुकीचं होतं आहे? आणि तिला तिची मानसिक अवस्था ज्या पद्धतीची, तिला प्रॉपर काउन्सिलिंग किंवा तिचं समुपदेशन होतंय का योग्य प्रकारे? ती काय म्हणाली? तिच्याशी जेव्हा मी बोलत होते तेव्हा तिने मला 2-3 गोष्टी सांगितल्या. एक तर वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळेला तिचे सतत घेतलेले इंटरव्ह्यूज, सतत घेतलेले स्टेटमेंट्स, एक गोष्ट रिपीट करून प्रत्येकाने तीच गोष्ट तिला विचारली सतत. त्याच्यामुळे तिच्या मनावरती खूप जास्त परिणाम झाला. एवढंच नव्हे तर जेव्हा तिला मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं तेव्हाही तिथे काउन्सिलर्स असतात. तर तिथले काउन्सिलर्स, लेडी डॉक्टर्स, अजून एक मेल सर्जन ज्यांनी तिचा चेकअप केला, म्हणजे तिने सांगितलं की मी माझी कन्सेंट नाही आहे मेल डॉक्टर्सकडनं चेकअप करण्याची, मी कम्फर्टेबल नाही आहे. तरीही तिला सांगण्यात आलं मग तुझा चेकअप काही होणार नाही, तू कन्सेंट देऊन टाक, नाहीतर मग दुसरं कोणी नाही करणार. हे अशी परिस्थिती असताना तिला अशा स्थितीमध्ये कन्सेंट द्यावी लागली की माझं मग काही चेकअप होणार नाही, काही पुरावा म्हणून काही मिळणार नाही, म्हणून मग मी माझी कन्सेंट दिली, असे तिने अनेक प्रकार सांगितले. मग तिथेही लेडी डॉक्टर, मेल डॉक्टर सगळ्यांना त्याच गोष्टी रिपीटेडली तिला सांगायला लागल्या. त्याच्यामुळे तिच्या मनावरती आणखीन परिणाम झाला. ती असं काही म्हणाली का की म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी असो किंवा तपास म्हणा की अमुक एक गोष्ट इथपर्यंत सांग, हे सांगूच नकोस, किंवा असं तसं काही? असा प्रकार झाला आहे. तिचं जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड होत होतं 164 नुसार, तेव्हा तिला पूर्ण घटना तिला सांगायची होती. तिने ती संपूर्ण घटना सांगितली आणि त्यानंतर पुढचा जो हे सगळं प्रकार झालाय, म्हणजे तिचे स्टेटमेंट्स रिपीटेडली घेणे, वेगवेगळ्या व्यक्तींनी घेणे वेगवेगळ्या वेळेत, मेडिकल चेकअपच्या वेळेला रिपीटेडली स्टेटमेंट्स तिचे घेणे आणि मेल डॉक्टरनी तिचा चेकअप करणे, या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्या होत्या. पण तिला असं सांगण्यात आलं की ठीक आहे, जोपर्यंत गुन्ह्याचं स्वरूप, जो काय इन्सिडेंट झाला तो, आणि तू पोलीस स्टेशनला कशी अप्रोच झालीस तिथपर्यंतच सांग, पुढचं काही स्टेटमेंट मध्ये घ्यायची गरज नाही, असं तिने मला स्वतः सांगितलं. या प्रकारामध्ये आता जो आपण अर्ज केलेला आहे कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार, आणि यामध्ये कोर्ट अशा प्रकारचा जर मनाई हुकूम कोर्टाने दिला तर हे सगळी बंधनं कोणाकोणावर असतील, कितपत असतील, काय असतील? आधी क्रिमिनल प्रोसिजर कोड होतं, त्याच्यामध्ये कलम 144 नुसार अशा प्रकारचे आदेश मागता येत होते. आता नवीन BNSS कायदा आलाय, त्याच्यामध्ये 163 सबक्लॉज 3 नुसार अशा प्रकारचे आदेश न्यायालयाला करता येतात. हे आदेश न्यायालयाने पारित केलेले मनाई हुकूम, या मुलीच्या चारित्र्याबद्दल अपमानजनक कोणी बोलू नये, ते साधारणतः 2 महिन्यासाठी पारित करतात. 2 महिन्यानंतर त्या आणखी रिन्यू करण्याची गरज आहे का ते आदेश हे पाहतात. आता आम्ही कोणाविरुद्ध आरोप केलेले नसल्यामुळे जनरल लोकांसाठी, म्हणजे पब्लिक ॲट लार्ज असं आपण म्हणतो, सगळ्यांसाठी ते ऑर्डर काढतात
आणि त्या ऑर्डरचं पब्लिकेशन झालं पाहिजे असं आपण करू शकतो, की सगळ्यांना हे माहिती झालं पाहिजे की असं असं आपल्याला बोलायचं नाही आहे. खरं तर ही विदारक परिस्थिती आहे की आपण संवेदनशीलता गमावून बसलेलो आहे आणि सतत सतत असे लोक आपल्या समोर येतात जे संवेदनशीलताच ठेवत नाही. आणि त्यामुळे संवेदनशीलता असली पाहिजे असा काही कायदा तर आपण करू शकत नाही, पण निदान थांबवलं पाहिजे त्यांना हे सांगण्यापासून. यासाठी हा आदेश महत्त्वाचा राहणार आहे. जसं मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या न्यायालयांमधली ही पहिली घटना ठरेल की जेव्हा लोअर कोर्ट अशा प्रकारचे आदेश करेल. जेव्हा अशा प्रकारचा आदेश निघेल तेव्हा माध्यमांवर सुद्धा काय आणि कशा स्वरूपाच्या मर्यादा येतील त्या सगळ्या घटनेबद्दल रिपोर्टिंग करतात? नाही, मी स्वतः पण जर्नलिझमचा विद्यार्थी असल्यामुळे मला हे माहिती आहे की पत्रकारिता हा आपल्या समाजाचा तिसरा डोळा आहे आणि त्यांनी ते सगळं सांगितलं पाहिजे जे लोक पाहू शकत नाही, ते लोकांपर्यंत आणलं पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या अर्जातच म्हटलेलं आहे की माध्यमांना फ्रीडम ऑफ प्रेस आहे, त्याचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे आणि त्यामुळे जे वृत्तांकन इथे झालेलं आहे त्या घटनांचं त्यांनी केलं पाहिजे. परंतु कुठेतरी पत्रकारांना हे कळलेलं आहे. म्हणजे मला अनेक पत्रकारांनी फोन केले, तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, काही चॅनलच्या लोकांनी केले, काही ज्येष्ठ पत्रकारांनी काल फोन केले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप वाईट वाटलं आहे जे सगळं सुरू आहे. कारण की पत्रकार सगळ्यात पहिले ओळखत असतात की कोण बदमाश आहे आणि कोण खोटं विधान करत आहे, कोणाचा फायदा आहे याच्यामध्ये. त्यामुळे पत्रकारांच्या पत्रकारितेवर कोणतेही बंधन आणण्याची कोणती मागणी आम्ही केलेली नाही आणि केवळ त्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण बघितलं की एकंदरच हा जो स्वारगेटचा प्रकार घडलेला आहे त्यानंतर सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने जागे झाले. काही स्वरूपाची कारवाई झाली, पण त्या पीडितेला तिने पोलिसांपर्यंत पोहोचवणं, पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरच्या पोलिसांनी वेगवेगळी भूमिका घेणं, हे सगळं या प्रकारामध्ये झालेलं आहे. यामध्ये कुठेतरी एक संवेदनशीलता ज्याला म्हणतायत ती आपली गारठली आहे का, संपली आहे का, असं म्हणून वाटावं इथपर्यंत हे झालेलं आहे. आणि काय काय नॅरेटिव्ह त्या भोवती तयार होत आहेत त्या घटनेभोवती, या सगळ्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. तुमचं काय मत आहे? आणि संवेदनशीलता, समाजाची जागृत व्हावी, राजकीय लागेबांधे असतील तर असे प्रकार होतात का, हे सुद्धा यामध्ये तपासलं जाणं आवश्यक आहे. तुमची मतं निश्चित कळवा. आणि एक चांगला नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून जेव्हा अशी घटना होते तेव्हा समाजाने कशा प्रकारे वागलं पाहिजे, पोलिसांनी, तपास यंत्रणांनी, अर्थातच दवाखान्यामध्ये, ससून सारख्या शासकीय रुग्णालयामध्ये, या सगळ्यामध्ये या तरुणीकडे पाहताना, तिच्याशी म्हणजे त्या घटनेनंतर तिच्याशी वागताना सगळ्यांकडनं कुठल्या ना कुठल्या तरी चुका निश्चितच झालेल्या आहेत. त्याबद्दल तुमचं जे मत असेल ते सुद्धा कळवायला विसरू नका. तुर्तास मी ॲडव्होकेट सरोदे आणि ॲडव्होकेट श्रेयासह आपली रजा घेते. धन्यवाद.